नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय समाजशास्त्र, प्रकरण क्रमांक 5 संस्कृती. यापूर्वी प्रकरण क्रमांक 4 आपण अभ्यासले होते आणि प्रकरणाचे नाव होते सामाजिक संस्था. या सामाजिक संस्थांमध्ये आपण सामाजिक संस्था म्हणजे काय, त्याची व्याख्या, वैशिष्ट्ये, त्यातली पहिली सामाजिक संस्था कुटुंब, दुसरी विवाह, तिसरी अर्थव्यवस्था आणि काम, आणि चौथी शिक्षण, त्याच्यामध्ये शिक्षणाचे प्रकार, या घटकाचा अभ्यास केलेला आहे. या प्रकारामध्ये औपचारिक शिक्षण, सहज शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण आणि शिक्षणाचे महत्त्व, शिक्षण आणि सामाजिक विभाजन या घटकाचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 5 संस्कृती आणि संस्कृतीची व्याख्या आणि जे प्रकार आहेत ते प्रकार, आणि सगळ्यात महत्त्वाचं की संस्कृतीचं जे वर्गीकरण आहे, या वर्गीकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्र या विषयामध्ये संस्कृती हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आपली भारतीय जी संस्कृती आहे ती त्या ठिकाणी विविध जाती, धर्म, भाषा, विविध प्रदेशांचा त्या ठिकाणी सहभाग, त्याचा इतिहास, या सगळ्या घटकांवरती अवलंबून आहे. अशाच पद्धतीने या समाजशास्त्रामध्ये अंतर्भूत असणारा हा घटक तो म्हणजे संस्कृती. संस्कृतीची जी संकल्पना आहे ही जर पाहिली तर ती अतिशय गुंतागुंतीची आणि अस्पष्ट आहे असं आपल्याला लक्षात येईल. कारण संस्कृती हा शब्द अनेकदा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये समाजशास्त्रज्ञांकडून आणि दैनंदिन जीवनामध्ये वापरलेला दिसतो. एखाद्या विशिष्ट समाजाचा जीवन जगण्याचा मार्ग अथवा पद्धती म्हणजे संस्कृती, अशी व्याख्या सर्वसाधारणपणे केली जाते. पहा, समाजशास्त्रामध्ये एखाद्या विशिष्ट समाजाचा जीवन जगण्याचा मार्ग अथवा पद्धती म्हणजे संस्कृती, अशी व्याख्या सर्वसाधारणपणे संस्कृतीची केली जाते. मग ही जी संस्कृती आहे ती समाजातील संस्कृती ही शिकून संपादित केली जाते. तिचे हस्तांतरण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे केले जाते आणि या संस्कृतीच्या अस्तित्वामुळे मानव प्राणी हा इतर मानवेतर प्राण्यांपेक्षा काय असतो तर वेगळा ठरत असतो. यावरून आपल्याला संस्कृतीची संकल्पना थोडक्यात लक्षात येईल की संस्कृती ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्या ठिकाणी काय होत असते तर जात असते आणि संस्कृतीच्या अस्तित्वामुळे मानव प्राणी हा इतर प्राण्यांपेक्षाही वेगळा ठरत असतो. मग आता हा संस्कृती शब्द आला कुठून, तर संस्कृती ही संज्ञा सर्वात प्रथम एडवर्ड टायलर यांनी 1871 मध्ये वापरली. पहा, संस्कृतीची ही संज्ञा सर्वात प्रथम एडवर्ड टायलर यांनी 1871 मध्ये वापरली आणि संस्कृती हा शब्द लॅटिन भाषेतील कल्चुरा या शब्दापासून घेण्यात आलेला आहे. मग आता कल्चुरा म्हणजे काय, तर कल्चुराचा अर्थ आहे वाढवणे किंवा रुजवणे. कल्चुरा म्हणजे काय, तर लॅटिन भाषेतील कल्चुरा हा शब्द आहे आणि याचा अर्थ काय आहे, वाढवणे किंवा रुजवणे. मग आपण दैनंदिन जीवनामध्ये संभाषण करताना संस्कृतीचा उल्लेख उच्च स्तर किंवा उच्च अभिरुची या अर्थाने सुद्धा करतो. उदाहरणार्थ कला घ्या, संगीत घ्या, तत्त्वज्ञान घ्या. अर्थात समाजशास्त्रज्ञ संस्कृतीचा विचार करताना व्यक्तीच्या व्यक्तिगत उच्च अभिरुचींच्या आधारे न घेता समाजामधील सहभागी असणाऱ्या सर्व सदस्यांच्या जीवन पद्धतीचा विचार त्या ठिकाणी केलेला असतो. म्हणजेच काय, तर या ठिकाणी संस्कृतीचा विचार करताना व्यक्तीच्या व्यक्तिगत उच्च अभिरुचीच्या आधारे घेतलेला नसतो. व्यक्तीची जी अभिरुची आहे, आवड आहे, त्याच्या अर्थाने घेतलेला नसतो, तर समाजामध्ये सहभागी असणारे जेवढे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या जीवन पद्धतीचा विचार या संस्कृतीमध्ये केलेला असतो. मग आता संस्कृती ही संज्ञा म्हणजे विविध समाजामध्ये किंवा गटांमध्ये सदस्याच्या जीवन जगण्याचा पद्धती होय. मग संस्कृती ही संज्ञा कशी आहे,
तर विविध समाजामध्ये किंवा गटांमध्ये सदस्याच्या जीवन जगण्याच्या पद्धती, की यामध्ये सामान्यपणे आपण पाहतो की आपल्या भारत देशामध्ये पोशाखाचे प्रत्येक प्रांतानुसार, प्रत्येक राज्यानुसार प्रकार आहेत. खानपानाविषयक त्या ठिकाणी व्यवहार आहेत. विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. प्रत्येकाची वर्तन पद्धती ही वेगळी आहे. प्रत्येकाचे शिष्टाचार वेगळे आहे. कामाचे प्रकार वेगळे आहे. प्रत्येकाच्या धर्मानुसार त्यांच्या प्रथा वेगळ्या आहे. मनोरंजन कला वेगळे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, विविध प्रकारची प्रदर्शनं भरली जातात. विविध प्रकारची कला प्रदर्शनं भरली जातात. प्रत्येक संस्कृतीचे साहित्य वेगळं आहे. खेळ वेगळे आहे. प्रत्येकाचा वैज्ञानिक दृष्टिकोन वेगळा आहे. लिंगभाव, अभिव्यक्ती इत्यादीचा समावेश कशामध्ये होतो, तर या संस्कृतीमध्ये होतो. मग संस्कृती ही एक प्रवाही संकल्पना आहे. हे आपल्याला यावरून लक्षात येते की ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होत असते, जात असते. म्हणून संस्कृती ही काय आहे, प्रवाही संकल्पना आहे. पिढ्यानपिढ्या काही घटक समाविष्ट केले जातात. काही कायमचे काढून टाकले जातात. काहींची व्याप्ती वाढते आणि काही वारंवार पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी त्याची वर्गवारी आणि सुधारणा केली जाते. आणि त्यामुळे ही संस्कृती काय आहे, तर संस्कृती ही गतिशील आहे. हे आपल्याला या ठिकाणी काय होते, लक्षात येते. म्हणजे त्या ठिकाणी काय, तर संस्कृती ही कशी असते, तर त्या ठिकाणी आपल्याला वरील उदाहरणावरून लक्षात येईल की पोशाखाच्या प्रकारावरून आपण एखाद्याची संस्कृती ठरवतो. त्याची खानपानाची पद्धत कुठली आहे, कशा पद्धतीची आहे, त्यावरून तो कोणत्या भागाचा आहे हे ठरवतो. त्या कशा पद्धतीचं काम करतो, कामाचा प्रकार कोणता आहे, धर्म आणि त्या धार्मिक प्रथेनुसार कोणते सण उत्सव तो साजरे करतो. त्यानंतर त्याला कोणत्या मनोरंजन कला आवडतात, कोणत्या प्रकारची प्रदर्शनं तो सहभागी होतो किंवा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा साहित्याचा वापर करतो, खेळ कशा पद्धतीचे खेळतो, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आहे, लिंगभाव कसा आहे, या सगळ्या गोष्टीवरून तो कोणत्या संस्कृतीचा आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून या ठिकाणी म्हणले संस्कृती ही काय आहे, प्रवाही संकल्पना आहे. मग पिढ्यानपिढ्या काही घटक हे काय होत असतात, संस्कृतीमध्ये समाविष्ट होतात. काही कायमचे तसेच त्या ठिकाणी राहतात. काही त्या ठिकाणचे कायमचे काढून टाकले जातात. काहींची व्याप्ती त्या ठिकाणी वाढते आणि पुन्हा पुन्हा त्याची वर्गवारी केली जाते, सुधारणा केली जाते. त्यामुळे संस्कृती ही कशी असते, गतिशील बनलेली आपल्याला लक्षात येते. मग आता या संस्कृतीबाबत आपण थोडक्यात प्रस्तावना पाहिली. मग या संस्कृतीच्या व्याख्या काय आहे, तर समाजशास्त्रामध्ये संस्कृतीच्या व्याख्या 3 समाजशास्त्रज्ञांनी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या त्या आपण पाहणार आहोत. त्यातली पहिली व्याख्या या ठिकाणी पाहतोय एडवर्ड टायलर यांची. मग एडवर्ड टायलर संस्कृतीच्या व्याख्येबाबत असं म्हणतात की संस्कृती ही एक अशी जटिल समग्रता आहे की ज्यामध्ये ज्ञान, श्रद्धा, कला, नीतिमत्ता, कायदा, रीतिरिवाज आणि समाजाचा एक सदस्य म्हणून मानवाने संपादन केलेल्या इतर क्षमता आणि सवयी यांचा काय होत असतो, समावेश केलेला आहे. पहा, अतिशय सोपी व्याख्या एडवर्ड टायर यांनी सांगितलेली आहे, टायलर यांनी सांगितलेली आहे. ते असे म्हणतात की संस्कृती ही काय आहे, जटिल समग्रता आहे. अशी जटिल समग्रता की ज्यामध्ये ज्ञान येते, श्रद्धा येतात, कला येतात, नीतिमत्ता येते, कायदा येतात, रीतिरिवाज येतात आणि समाजाचा एक सदस्य म्हणून मानवाने संपादन केलेल्या इतर क्षमता आणि सवयी यांचा सुद्धा संस्कृतीमध्ये काय केलेला असतो, समावेश केलेला असतो. ही पहिली व्याख्या आपल्याला एडवर्ड टायर यांची पाहायला मिळते. दुसरी व्याख्या कोणाची आहे, तर ती आहे ऑक्सफर्ड डिक्शनरीमधली व्याख्या, की विशिष्ट लोकांचे किंवा समाजाचे विचार, रीतिरिवाज आणि सामाजिक वर्तणूक म्हणजेच काय, संस्कृती होय. ऑक्सफर्ड डिक्शनरीमधली दुसरी व्याख्या आहे विशिष्ट लोकांचे किंवा समाजाचे विचार. आता विशिष्ट लोक म्हणजेच आपल्या भारत देशामध्ये विविध प्रांतामध्ये राहणारी जे लोक आहेत ते लोक. मग विशिष्ट लोकांचे किंवा समाजाचे विचार, समाजातील जे लोक आहेत त्यांचे विचार, रीतिरिवाज आणि सामाजिक वर्तणूक म्हणजेच काय, संस्कृती. ही दुसरी व्याख्या आपल्याला ऑक्सफर्ड डिक्शनरीमधली पाहायला मिळते. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे ब्रॉन्झिस्लो मॉलिनॉस्की. आता ब्रॉन्झिस्लो मॉलिनॉस्की यांच्या व्याख्येमध्ये ज्याद्वारे मनुष्य त्याची उद्दिष्टे साध्य करतो अशी
मानवनिर्मित त्या ठिकाणी साधने आणि माध्यमे म्हणजेच काय, संस्कृती. पहा, ज्याद्वारे त्या ठिकाणी काय करतोय, तर मनुष्य आपली उद्दिष्ट काय करतोय, साध्य करतोय. अशी मानवाने निर्मित केलेली साधने आणि माध्यमे म्हणजे काय, तर संस्कृती. कोणी निर्माण केली संस्कृती, तर संस्कृती मानवानेच निर्माण केलेली आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे आणि आत्ता आपल्या पिढीकडे ही संस्कृती काय झालेली, संक्रमित झालेली आहे. मग कशासाठी केली, तर त्या ठिकाणी संस्कृतीची काय आहे, तर या ठिकाणी ज्याच्याद्वारे मनुष्य त्याची उद्दिष्ट साध्य करतो. संस्कृतीद्वारे मनुष्याची उद्दिष्टे काय होत असतात, साध्य होत असतात. आणि अशी मानवनिर्मित साधने आणि माध्यमे म्हणजेच काय, संस्कृती. ही तिसरी व्याख्या या ठिकाणी आपल्याला ब्रॉनिस्लो मॉलिनॉस्की यांची पाहायला मिळते. मग आता यावरील तिन्ही व्याख्यांवरून आपल्याला हे लक्षात येते की संस्कृती ही एक संज्ञा विशिष्ट अर्थासाठी वापरली जाते व ती दैनंदिन वापरामध्ये वेगवेगळी असते. थोडक्यात म्हणजे काय, तर विचार करण्याची एक पद्धत, भावना, श्रद्धा म्हणजे संस्कृती. एकूण लोकांचे जीवन जगण्याची प्रथा, मार्ग म्हणजे संस्कृती. संपादित वर्तन म्हणजेच काय, लोकांचं संपादित जे वर्तन आहे ते म्हणजे संस्कृती. प्रत्येकाला त्याच्या वर्गाचा सदस्य म्हणून मिळालेला सामाजिक वारसा म्हणजेच काय, संस्कृती. आणि वर्तनाचे प्रमाणीकरण करण्याचं तंत्र म्हणजेच काय, संस्कृती. अशा पद्धतीने संस्कृतीचा एक सर्वसामान्य अर्थ आपल्याला सांगता येईल की विचार करण्याची पद्धत, भावना आणि श्रद्धा म्हणजे संस्कृती. एकूण लोकांचे जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे संस्कृती. संपादित वर्तन म्हणजे संस्कृती. प्रत्येकाला त्याच्या वर्गाचा सदस्य म्हणून मिळालेला सामाजिक वारसा म्हणजे संस्कृती. आणि वर्तनाचे प्रमाणीकरण करण्याचं तंत्र म्हणजेच काय, संस्कृती. अशा पद्धतीने वरील व्याख्यांचा एकमतीत अर्थ या 5 मुद्द्यांवरून आपल्याला संस्कृतीची व्याख्या चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आता या संस्कृतीचे 2 प्रकार पडतात. जो पहिला प्रकार आहे ती म्हणजे भौतिक आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अभौतिक. आता पहिला प्रकार भौतिक संस्कृती म्हणजे काय, तर भौतिक संस्कृती ही वस्तुनिष्ठ मानवनिर्मित गोष्टींनी काय केलेली असते, बनलेली असते. मानवाने निर्माण केलेल्या ठोस आणि मूर्त वस्तूंचा समावेश भौतिक संस्कृतीमध्ये असतो. यामध्ये पोशाख घ्या, जे मानवाने निर्माण केलेत, दागिने, संगणक, विमान, टेलिव्हिजन, मिसाईल, इतर गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो, संस्कृतीमध्ये होतो. मग भौतिक संस्कृती ही जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी गरजेची असते. जीवनाचा दर्जा कशामुळे वाढतो, जीवनाचा दर्जा जर वाढवायचा असेल तर काय केलं पाहिजे, चांगला पोशाख परिधान केला पाहिजे. त्या ठिकाणी जीवनाचा दर्जा जर वाढवायचा असेल तर चांगलं जीवन जगलं पाहिजे. म्हणजेच काय, तर विविध त्या ठिकाणी माध्यमांचा वापर केला पाहिजे. मग भौतिक संस्कृती ही वस्तुनिष्ठ आणि मानवनिर्मित गोष्टींनी बनलेली असते. म्हणजे मानवाने निर्माण केलेल्या गोष्टींनी भौतिक संस्कृती ही बनलेली असते. दुसरी म्हणजे अभौतिक संस्कृती. पहा, भौतिक संस्कृतीमध्ये ठोस आणि मूर्त वस्तूंचा समावेश असतो. म्हणजेच त्या ठिकाणी या मानवाने निर्माण केलेल्या असतात. आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अभौतिक संस्कृती. अभौतिक संस्कृती ही मानवाने घडविलेले जे विचार आहेत, ज्या कल्पना आहे यांच्याशी संबंधित असते. मग अभौतिक संस्कृतीमध्ये अमूर्त आणि प्रकट गोष्टींचा समावेश होतो. उदाहरणार्थ नियम आहेत, प्रमाणके आहेत, मूल्य आहेत, प्रतीके आहेत, ज्ञान, श्रद्धा इत्यादीचा समावेश कशामध्ये होतो, अभौतिक संस्कृतीमध्ये होतो. म्हणजेच काय, तर अभौतिक संस्कृती ही मानवाने घडविलेल्या विचार आणि कल्पना यांच्याशी संबंधित असते. आता ही कशी असते, तर अमूर्त आणि अप्रकट असते. ही ह्या ठिकाणी डोळ्यांनी दिसत नाही, तिला स्पर्श करता येत नाही. उदाहरणार्थ विविध प्रकारचे नियम आहेत, विविध प्रकारची प्रमाणके, मूल्य आहे, प्रतीक आहे, ज्ञान आहे, श्रद्धा आहे. अभौतिक संस्कृती ही मनोज्ञ आणि प्रमाणात्मकता या दोन्हींमध्ये विभागलेली असते. आता मनोज्ञ संस्कृतीमध्ये आपल्या आसपासच्या घटना समजून घेणे आणि त्याचा अर्थ लावणे. उदाहरणार्थ कल्पना घ्या, ज्ञान घ्या, श्रद्धा घ्या इत्यादी. जर
प्रमाणकतेच्या पैलूमध्ये चालीरीती असतात, रीतिरिवाज असतात, परंपरा आणि कायदे यांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक वर्तनाला मार्गदर्शन करणारी मूल्ये आणि नियम यांचा समावेश होतो. मग संस्कृतीचे भौतिक संदर्भ खूप वेगाने बदललेले दिसतात. आधुनिक बनण्याच्या प्रक्रियेमध्ये नवीन जगण्याच्या पद्धतीचा स्वीकार करणे समाजामधील सदस्यांना त्या मानाने सोपे असते. उदाहरणार्थ नवीन फॅशन, नवीन तंत्रज्ञान हे स्वीकारणे सोयीस्कर असतं. दुसऱ्या बाजूला अभौतिक संस्कृती अमूर्त स्वरूपामध्ये असल्यामुळे बदलणे आणि तिचा स्वीकार करणे हे अतिशय अवघड असते. ज्ञान, कल्पना, श्रद्धा या समाजामध्ये शतकानुशतकं रुजलेल्या असतात. त्यामधील बदल तो समाज आणि समाजाचा विशिष्ट भाग स्वीकारत नाही. अभौतिक संस्कृतीचे पैलू बदलण्यासाठी प्रमाणामध्ये विरोध केला गेला जातो. म्हणजेच भौतिक संस्कृती ही बदलती असते, ती बदलता येते. अभौतिक संस्कृती त्या ठिकाणी बदलता येणं काय असते, अवघड असते. म्हणजेच जर तुम्हाला फरकाचा मुद्दा जर विचारला, भौतिक संस्कृती, अभौतिक संस्कृती किंवा संस्कृतीचे प्रकार सांगा, तर 2 प्रकार आहे. एक म्हणजे भौतिक संस्कृती आणि दुसरा म्हणजे कोणता, अभौतिक संस्कृती. त्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजेच काय, तर संस्कृतीचे वर्गीकरण. आता हा जो घटक आहे तो अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. याचं कारण काय आहे, तर त्या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जो 25% अभ्यासक्रम वगळला आहे त्याच्यामध्ये संस्कृतीचं वर्गीकरण हा घटक वगळलेला आहे. परंतु तुम्हाला थोडक्यात जाता जाता या संस्कृतीचं वर्गीकरण मी 5 घटकाद्वारे करून देणार आहे. पहिलं म्हणजे उच्च संस्कृती. ही उदाहरणार्थ पहा, काही उच्च संस्कृती असतात. याचा अर्थ उच्च दर्जाच्या सांस्कृतिक निर्मितीशी त्या संबंधित असतात. मानव निर्मिती हे उच्च दर्जाचे प्रतीक समजले जाते. आता उदाहरण कोणतं द्यायचं, तर या ठिकाणी भीमसेन जोशी, हरिप्रसाद चौरसिया, रविशंकर यांचं संगीत किंवा शेक्सपियरचं साहित्य या ज्या आहेत त्या उच्च संस्कृती आहेत. म्हणजेच उच्च संस्कृतीचा अर्थ काय, की उच्च दर्जाच्या सांस्कृतिक निर्मितीशी त्या संबंधित असतात. उच्च दर्जाच्या असतात समाजामध्ये, या संस्कृतीला उच्च स्थान असतं. उदाहरणार्थ भीमसेन जोशींचं आवाज जर पाहिला तर भीमसेन जोशींना समाजामध्ये उच्च स्थान आहे. त्यानंतर त्या ठिकाणी हरिप्रसाद चौरसिया यांचं वाद्यवाचन वाचलं तर त्या ठिकाणी काय आहे, त्याला त्या ठिकाणी महत्त्वाचं स्थान असलेलं दिसतं. रविशंकर यांचं संगीत जर ऐकलं तर ते ऐकतच राहावंसं वाटतं. शेक्सपियर याचं जर साहित्य पाहिलं तर ते वाचतच व्हावं लागतं. म्हणजेच समाजामध्ये त्याला काय आहे, उच्च स्थान आहे. अशा पद्धतीची जी संस्कृती आहे ती उच्च संस्कृती. दुसरं म्हणजे लोकसंस्कृती. ही संस्कृती लोकांशी संबंधित असते आणि प्रामुख्याने औद्योगिक पूर्व समाजातील ही संस्कृती असते. ही संस्कृती अस्सल अधिप्रमाणित मानली जाते. स्त्री नाती यांच्यामध्ये या संस्कृतीकडे कला म्हणून बघितलं जातं. म्हणजेच या ठिकाणी वेगळेपण त्याचं काय आहे, तर लोकसंगीत, लोककथा ही लोकसंस्कृतीची काय असतात, उदाहरणं असतात. ही लोकसंस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय करत असते, हस्तांतरित होत असते. उदाहरणार्थ आपण पाहतो की आपल्या भारताच्या लोकसंस्कृतीचा विचार जर केला तर भारताचं त्या ठिकाणी लावणी ही काय आहे, भारताची लोकसंस्कृती. त्यानंतर पंजाबचा भांगडा, त्यानंतर गुजरातचं त्या ठिकाणी गरबा, हे जे आहेत ह्या लोकसंस्कृती की एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे त्या ठिकाणी काय झालेले आहेत, हस्तांतरित झालेले आहे. ही सर्वसामान्य लोकांशी काय असते, संबंधित असते आणि औद्योगिक पूर्व काळापासून त्या ठिकाणी त्या भागामध्ये ती काय आहे, अभिप्रेत आहे. मग लोककथा ही लोकसंस्कृतीची उदाहरणं आहे आणि लोकसंस्कृती ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काय होत असते, हस्तांतरित होत असते. उदाहरण काय द्यायचं, तर पंजाबचा भांगडा, महाराष्ट्राची लावणी, गुजरातचा गरबा, अशा पद्धतीची. त्यानंतर तिसरा प्रकार आहे जनसंस्कृती. लोकसंस्कृती ही औद्योगिक पूर्व काळाचं वैशिष्ट्य आहे, तर जनसंस्कृती ही औद्योगिक समाजाचं वैशिष्ट्य. म्हणजे औद्योगिक समाजामध्ये अशा पद्धतीची जनसंस्कृती काय आलेली आहे, उदयास आलेली आहे. मग आता ह्याचं उदाहरण काय, तर या ठिकाणी आजचा अस्तित्वात असलेला लोकप्रिय सिनेमा किंवा आत्ता अस्तित्वात असलेलं दूरचित्रवाणीवरील एखादी लोकप्रिय मालिका किंवा एखादं पॉप संगीत हे आत्ता निर्माण झालेलं आहे. म्हणजेच लोकसंस्कृतीनंतर औद्योगिक पूर्व काळाचं हे
वैशिष्ट्य लोकसंस्कृती. पण त्याच्यानंतर जी अस्तित्वात येते ती म्हणजे जनसंस्कृती. आणि या जनसंस्कृतीचं उदाहरण काय, तर जनसंस्कृती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे उदयास आलेली, की आज आपण आपल्या बाजूला पाहतोय की प्रसारमाध्यमे, एखादा जर सिनेमा लोकप्रिय झाला तर त्या ठिकाणी तो लोकांमुळे लोकप्रिय होतो. जन म्हणजे त्या ठिकाणी जनता, यांच्यामुळे तो काय होतो, लोकप्रिय होतो. त्यानंतर दूरदर्शनवरील एखादी लोकप्रिय मालिका कोणामुळे होते, लोकांमुळे होते. अशा पद्धतीची जी संस्कृती ती म्हणजे जनसंस्कृती. चौथा प्रकार आहे, वर्गीकरण आहे, तो म्हणजे लोकप्रिय संस्कृती. पहा, लोकप्रिय संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांना प्रिय असणाऱ्या सांस्कृतिक घटकांचा समावेश होतो. अर्थात यामध्ये त्या सांस्कृतिक घटकांमधील विशेष कौशल्य असल्याचा दावा केला जात नाही. उदाहरणार्थ त्या ठिकाणी हरिपाटणची कादंबरी घ्या, चांदोबा किंवा छोटा भीमसारखे लहान मुलांचे कार्यक्रम घ्या, की हे लोकप्रिय झालेले आहेत. किंवा आपल्या लहान मुलांची त्या ठिकाणी बडबड गीतं घ्या, ही लोकप्रिय झालेली आहेत. आणि या लोकप्रिय संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांना प्रिय असणाऱ्या सांस्कृतिक घटकांचा समावेश होत असतो. यामध्ये सांस्कृतिक घटकांसंबंधी विशेष कौशल्य असल्याचा दावा केला जातो. उदाहरणार्थ स्टार वॉर्स, टायटॅनिक हा जहाजेवरचा पिक्चर घ्या, हॅरी पॉटरची कादंबरी घ्या, चांदोबा किंवा छोटा भीम यासारखे लहान मुलांचे कार्यक्रम घ्या. हे झाले लोकसंस्कृतीची उदाहरणं. त्यानंतर पाचवा आहे उपसंस्कृती. उपसंस्कृती म्हणजे काय, तर हा असा गट आहे की ज्यामध्ये एकमेकांबरोबर अनेक गोष्टी समान असतात, पण हे गट इतर गटांपासून वेगळे काढता येतात. उदाहरणार्थ विविध धार्मिक गट घ्या, वांशिक गट घ्या किंवा युवा गट घ्या, यांची विशिष्ट प्रकारची संस्कृती असते. आणि ही संस्कृती म्हणजेच काय, उपसंस्कृती. म्हणजेच एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कृतीमध्ये त्यांना विलग करता येतं. मग याच्यामध्ये धार्मिक गट, की समजा जो एखादा ख्रिश्चन धर्मीय असेल तर उदाहरणार्थ एखादा मराठी असेल आणि त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, म्हणजेच त्याचं काय झालं, मराठी धर्मामधून ख्रिश्चन धर्मामध्ये काय झालं, त्या ठिकाणी स्थलांतरण झालं. म्हणजेच काय, विशिष्ट धार्मिक गट, की एकाच गटातून तो दुसऱ्या गटात जाऊ शकतो. वांशिक गट किंवा युवा गट यांची संस्कृती म्हणजे कोणती, उपसंस्कृती. अशा पद्धतीने संस्कृतीचं वर्गीकरण 5 घटकामध्ये केलेलं आहे. उच्च संस्कृती, लोकसंस्कृती, जनसंस्कृती, लोकप्रिय संस्कृती आणि उपसंस्कृती. हा घटक अभ्यासक्रमातून वगळलेला आहे, परंतु संस्कृतीचं वर्गीकरण तुम्हाला माहिती असावं म्हणून हा घटक आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता या संस्कृतीचे घटक विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहिजे, आणि हे घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या घटकाचा काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.